आदिवासी समाजासाठीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय. नाणार प्रकल्पाची अधिसूचना अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा. स्थानिकांचा पाठिंबा असेल तिथे प्रकल्प आल्यास स्वागत, शिवसेनेची भूमिका. युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेला अखेरच्या 6 महिन्यांसाठी हवं उपमुख्यमंत्री पद. सेनेच्या 3 ज्येष्ठ नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी चुरस. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज प्रकरणी चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांची ईडीकडून चौकशी. तब्बल 5 तासांपासून चौकशी सुरू. पश्चिम रेल्वे मार्गावरती दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारं पत्र, ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली विंग कमांडर अभिनंदन यांची भेट. अभिनंदन यांनी दाखवलेल्या धैर्याचं केलं कौतुक. भारतानं पाडलेल्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाच्या जखमी पायलटला भारतीय समजून स्थानिकांची मारहाण. पाकच्या नागरिकांनीच आपल्या पायलटचा घेतला जीव. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची गुंडगिरी. फेसबुकवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसेकडून चोप. अकोल्यामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये चक्क मराठीच्या पेपरला होतीये कॉपी. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणारे ठग जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद. टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का. सलामीवीर शिखर धवन नंतर विराट कोहली ही तंबूत. रोहित कोहलीच्या अर्धशतकी भागीदारीनंतर कांगारूंना जोडी फोडण्यात यश.